मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। इराण इस्रायल युद्धाचा भारताला मोठा फटका बसलाय आणि त्यामुळे मोदींनी देशवासियांना आवाहन केले आणि यानंतर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला। तर राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे, काय निशाणा साधलाय पाहूया। मोदींचं आवाहन, राज ठाकरेंचं शरसंधान। चुका तुमच्या, भुर्दंड जनतेला का? मोदींच्या परदेश दौऱ्यावरही ठाकरेंचा निशाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलेल्या आवाहनानंतर आता चांगलंच राजकारण पेटलंय। मोदींनी 2 दिवसात 2 वेळा देशवासियांना साथ घातली आहे। मात्र मोदींच्या या आवाहनानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं ऐका, तसंच सरकारच्या चुकांचा भुर्दंड जनतेला का, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे। नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं। मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काहीशी गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत। चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलंय ते आहे। त्याबद्दल नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेनं राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली। अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका, असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का? पेट्रोल डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात, ठीक आहे, मग हे आत्ताच का सुचलं? बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना देशभरात लाखो माणसं त्या राज्यात नेताना जे कोट्यावधी लिटर पेट्रोल डिझेल वाया गेलं तेव्हा का नाही सुचलं? अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झाली आहे। याचं खापर इराण इस्रायल युद्धावर फोडू नका। तुम्ही काय पावलं उचलणार आहात ते जनतेला सांगा, संसदेला सांगा। तेव्हा पंतप्रधान यांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या। राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय। नरेंद्र मोदींनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलंय, त्यामुळे गोंधळ करण्याची गरज नाही अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे। तर दुसरीकडे राज ठाकरे मोठं व्यक्तिमत्व असल्याचं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांना टोला लगावलाय। जर हे युद्ध लांबत गेलं तर ज्या ठिकाणून पेट्रोलचं, ऑइलचं सप्लाय होतं, डिझेलचं सप्लाय होतं, काय सर्व जे काही आयात जे केलं जातं सगळ्या देशामध्ये, तो जर थांबला तर देशावर किती मोठं संकट येणार आहे ही चाहूल पाहून मोदी साहेबांनी एक काटकसर करा असं एक म्हणल्यामुळं एवढं बबाल करण्याचं काहीच कारण नाही आहे। राजसाहेब हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या एखाद्या म्हणण्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही होणार। राजसाहेब हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या एखाद्या म्हणण्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही होणार। ठाकरेंच्या पोस्ट नंतर सत्ताधाऱ्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे, तर विरोधकांनी राज ठाकरेंचं मत योग्य असल्याचं म्हटलंय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना सवाल करत त्यांच्यावर टीका केली आहे। राज ठाकरे म्हणतात की चुका तुमच्या, मात्र जनतेला का भुर्दंड भोगावा लागतोय? आता राज ठाकरे साहेबांचं एक स्वतंत्र मत असतं आणि त्याने त्यांचं मत मांडलेलं आहे। सोनं घेऊ नका, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन लग्न करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका, पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? मुख्य गोष्ट हीच आहे की जे काल त्यांनी अपील केलेलं आहे प्रधानमंत्री महोदयांनी की जनतेने असं करावं, जनतेने तसं करावं, जनतेने सर्व काही करावं, पण सरकार काय करणार? इराण इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर सध्या आखातात युद्ध थांबलंय, मात्र याचा फटका अद्यापही जगाला बसतोय। भारतालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। आखातात युद्ध थांबलं असलं तरी मोदींच्या आवाहनानंतर आता भारतात राजकीय युद्ध सुरू झालंय। विरोधकांनी मोदींना सवाल करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। ब्युरो रिपोर्ट,
झी 24 तास.